Hello students, welcome in the series of mathematics. Today we shall study the next topic from math second of ninth standard from chapter number 3 triangle. Next topic, name of topic is congruence of triangles. आज आपण त्रिकोणाची एकरूपता या घटकावर प्रकाश टाकणार आहोत. हा घटक समजून घेण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला माहित आहे की दोन रेषाखंड एकमेकावर ठेवले असतात ते जर तंतोतंत जुळत असतील तर ते दोन रेषाखंड एकमेकांना एकरूप असतात. दोन कोन एकमेकावर ठेवले असतात ते तंतोतंत जुळत असतील तर ते सुद्धा एकरूप असतात. त्याप्रमाणेच दोन त्रिकोण एकमेकावर ठेवले असतात ते जर तंतोतंत जुळत असतील तर ते दोन त्रिकोण आपण एकरूप आहेत असे म्हणतो. समजा ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर हे दोन त्रिकोण एकमेकावर ठेवले असतात तंतोतंत जुळत असतील तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे एकरूप आहेत. When we place triangle PQR on triangle ABC, if they are exactly fit each other, then we say that triangle ABC and triangle PQR are congruent to each other. This symbolically, this is written as triangle ABC like this and read as triangle ABC is congruent to triangle PQR. अशा अर्थाने आपण त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर एकरूप आहेत हे चिन्हात असे लिहितो. दोन त्रिकोणांची एकरूपता. फॉर द स्टडी ऑफ कॉन्ग्रुएंस ऑफ टू ट्रायंगल्स हियर सम फिगर्स आर ड्रॉन ऑन द बोर्ड. ड्रॉ ट्रायंगल एबीसी and draw another same copies of triangle ABC and name them as triangle A1 B1 C1, triangle A2 B2 C2, triangle A3 B3 C3, triangle A4 B4 and C4. त्रिकोण ABC काढून घ्या आणि या त्रिकोण ABC च्या सारख्याच कॉपी च्या दोन चार कॉपी अशा काढून घ्या आणि प्लेस triangle ABC on triangle A3 B3 and C3 or place triangle A3 B3 C3 on triangle ABC. We find that these two triangles are exactly fit each other. Similarly, if we put triangle ABC on triangle A1 B1 C1, they are also exactly fit each other. In the same way, all these triangles, if we fit on another triangle, we find that they will fit each other. या ठिकाणी आपण here we take the same copies of triangle ABC like this. Let us consider this. This is the copy of triangle ABC. असा समजून घेऊया की आपण ABC या त्रिकोणाची ही कॉपी काढली आहे. ती जर आपण एक्झॅक्टली अशा पद्धतीने ठेवली, कशा पद्धतीने हे बघा, ती जर शिरोबिंदूंच्या विशिष्ट संगतीनुसार फॉर वन करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल्स, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतील एका संगतीनुसार ते जर त्रिकोण एकमेकावर ठेवले असतात तंतोतंत जुळत असतील तर त्या संगतीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे म्हणतात. संगती, हा शिरोबिंदू हा या शिरोबिंदूवर जवळ ठेवावा लागेल. ते जर आपण बदलली शिरोबिंदूंची संगती, ती जर अशी केली, शिरोबिंदूंची संगती बदलल्यास ते एकमेकावर ठेवले असतात तंतोतंत जुळतील का? जुळणार नाही. म्हणजे शिरोबिंदूच्या ह्या वेगळ्या संगतीसाठी हे त्रिकोण एकरूप असणार नाही. शिरोबिंदूच्या अशा एकूण 6 संगती असतात, ह्या 2 झाल्या. आता तिसरी संगती जर आपण इकडं अशी ठेवली, हा कोण याच्यावर ठेवला
तर हा याच्यावर बसणार नाही, याच्यासाठी सुद्धा ते जुळणार नाही. पुन्हा हे बदलून आपण हे काय केलं, नंतर असं बदललं आणि हाच या ठिकाणी ठेवला, तर तरीसुद्धा हे दोन त्रिकोण तंतोतंत जुळणार नाही. अशा एकूण एका शिरोबिंदूसाठी 2, अशी एक आणि अशी एक, 2 संगती. याप्रमाणे प्रत्येक शिरोबिंदूजवळ 2-2 म्हणलं तर 6 संगती असतात. 6 पैकी एखाद्या संगतीनुसार ते 2 त्रिकोण एकरूप असण्याची शक्यता असते. असो, ही झाली शिरोबिंदूंची संगती. तर या संगतीसाठी हे 2 त्रिकोण एकमेकावर ठेवले असतात. इफ वी प्लेस them on each other, then we see that, we find that these two triangles are fit each other exactly. In this position, we say that these two triangles, this triangle and this triangle, are congruent to each other. तसंच इथे या ठिकाणी ठेवून दाखवलं आहे. 2 ट्रायंगल एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे काय? If two triangles are congruent to each other, if triangle ABC is congruent to triangle A1, B1, C1, then we get 6 equations. Which are they? Angle A is congruent to angle A1, angle B is congruent to angle B2, B1, angle C is congruent to angle C1, and side AB, side BC, side AC are congruent. Side A1, B1 is congruent to side A2, side B1, C1 is congruent to side A1, C1. We get 6 equations. 2 त्रिकोण एकरूप. When 2 triangles are congruent to each other, then we get the equations of we get these 6 equations of congruency. जेव्हा 2 त्रिकोण एकरूप असतात तेव्हा हे 6 संगत. Then these 6 corresponding parts of the triangles are congruent to each other. 3 of these 3 pairs of corresponding angles and 3 corresponding pairs of sides are congruent to each other. आणि मग अशा रीतीने आपल्याला 6 संगत घटक एकरूप असल्याचे मिळते. आता या पुढचा घटक आहे. 2 त्रिकोणी एकरूप असण्यासाठी हे 6 संगत घटक एकरूप आहेत. 2 त्रिकोणी एकरूप असतील तर हे 6 संगत घटक एकरूप असतात. या उलट म्हणजेच काय, 2 त्रिकोण एकरूप असण्यासाठी या 6 कंडिशन पूर्ण कराव्या लागतात. 2 त्रिकोण एकरूप असतील तर ते एकरूप त्रिकोण ह्या 6 कंडिशन पूर्ण करतात. परंतु आता जर हे 6 इक्वेशन सत्य आहेत असे मानले, सत्य आहेत असे मानले, तर ते 2 त्रिकोण एकरूप असतात. या उलट थोडक्यात जर 2 त्रिकोण एकरूप असतील तर 6 संगत घटक एकरूप असतात. या उलट 6 संगत घटक एकरूप असतील, जर 6 संगत घटक एकरूप असतील तर 2 त्रिकोण एकरूप असतात. म्हणजे 2 त्रिकोण एकरूप असण्यासाठी 6 संगत घटक एकरूप असणे आवश्यक आहे. परंतु यापुढे जाऊन 2 त्रिकोण एकरूप आहेत का हे ठरवण्यासाठी जर ह्या 2 त्रिकोणांनी या 6 पैकी फक्त स्पेसिफिक 3 कंडिशन पूर्ण केल्या असतील तरही ते 2 त्रिकोण एकरूप आहेत असे आपल्याला ठरविता येते. आणि त्या and that specific conditions of congruency are called as the test of congruency of triangles. त्यांना त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या असे म्हणतात. Next we'll see
the test of congruence. See, this is the first condition for the congruence of triangles. For a one-one correspondence between the vertices of a triangle, if two corresponding angles are two angles of one triangle is congruent with the two corresponding sides of another triangle. Here, two triangles are ABC and triangle PQR, and the included sides by them are congruent, then the two triangles are said to be congruent to each other. Such a type of condition is called as the SAS test of congruent. SAS test for congruent of two triangles. This condition is called as the SAS this condition is called as the ASA condition. ASA condition for the congruent of two triangles. अशा प्रकारच्या कसोटीला कोण बाजू कोण कसोटी म्हणजे ASA कसोटी असे म्हणतात. त्रिकोणाच्या एकरूपतेची ही ASA कसोटी आहे. नाउ वी सी द नेक्स्ट कंडिशन.
Now, what is the second condition? For a 1-1 correspondence between the vertices of two triangles, दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकाच एक संख्येनुसार, if two sides are equal with the two corresponding sides of another triangle, two sides of one triangle is equal to the two corresponding sides of another triangle, and a pair of corresponding angle included by the respective pairs of sides, then the two triangles are said to be congruent to each other, and this type of condition is called as this property is called as side angle side test, which in short written as SAS test. तर या गुणधर्माला, या प्रॉपर्टीला बाजू कोन बाजू कसोटी, त्रिकोणाच्या एकरूपतेची बाजू कोन बाजू कसोटी असे म्हणतात, जी थोडक्यामध्ये बागोबा म्हणजेच SAS टेस्ट अशा पद्धतीने लिहितात. Now we see the next test for the congruency of triangles. What is the next condition, next property? This is the third property. In a correspondence between the vertices of two triangles, if three sides are equal with the three corresponding sides of another triangle, three sides of a triangle is equal with the three corresponding sides of another triangle, then the triangles are said to be congruent to each other. This property is known as, आकृतीमध्ये बघा, एका त्रिकोणाच्या तीन बाजू, त्याच्या तीन संगत बाजूशी, या बाजूची संगत बाजू ही आहे आणि ती समान कोनाने दर्शवल्या म्हणजे ती समान लांबीची आहे, इक्वल आहे. ही सुद्धा इक्वल आहे, हिची संगत बाजू ही आहे आणि ती सुद्धा इक्वल आहे. आणि म्हणून असे दोन त्रिकोण की त्यांच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकाच संख्येनुसार त्यांच्यात एका त्रिकोणाच्या तीन बाजू हे दुसऱ्या त्रिकोणातील तीन संगत बाजूचे अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. या गुणधर्माला त्या दोन त्रिकोणाची बाबा कसोटी असे म्हणतात. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज called as side test, which in shortly written as SSS test, जे संक्षिप्त रूपात SSS टेस्ट म्हणून ओळखली जाते. आता एक शेवटची कंडिशन आहे.
ही त्रिकोणाच्या एकरूपतेची कसोटी विशिष्ट एकरूपतेची कसोटी आहे. ही फक्त काटकोन त्रिकोणासाठी वापरली जाते. काटकोन त्रिकोणामध्ये जर इन ए करस्पॉन्डन्स बिटवीन द वर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स if a hypotenuse and a side of right angle triangle is equal in length with the corresponding hypotenuse and sides of another triangles, then the two triangles are said to be congruent to each other. This property is called as hypotenuse side test. Hypotenuse side test for the hypotenuse side test for the two congruent triangles for right angle triangle. थोडक्यात ह्या कसोटीला कर्णभुजा कसोटी असे म्हणतात. दोन काटकोन त्रिकोण एकरूप ठरवण्यासाठी कर्णभुजा कसोटीचा उपयोग केला जातो. In this way we studied some tests of congruence of triangles. There are 4 tests of congruence of triangles. Next we see the in the next period we see the practice set 3.2 which is depending upon the test of congruency. नंतरच्या तासामध्ये आपण एक त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्यावर आधारित असणारा सराव संच 3.2 पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी व्हिडिओ पहा, आवडला असेल तर लाईक करा आणि हो व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतो.